नमस्कार. महामिनिस्टरच्या आजच्या भागात मी आदेश बांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखांची पैठणी विणूया धागे आनंदाचे असं म्हणत अहमदनगरची अंतिम फेरी आता या ठिकाणी सुरू होणार आहे. कोण जिंकणार ते आता काही वेळात स्पष्ट होणार आहे. मनात धाकधूक असू शकते, पण नेमकं आता काय होणार ते इथे ठरणार. कोण नेतृत्व करणार अहमदनगर केंद्राचं आणि कोण पटकावणार आजच्या भागात 1,25,000 रुपयाची पैठणी. अधिक वेळ न दवडता आधी आपण स्वागत करूया त्या 15 जणींचं. प्रियांका घोगे, प्रतीक्षा दिवटे, अंजली बारवकर, पूजा डोळसे, विद्या कुरकुटे, सोनाली खिस्ती, श्वेता भागवत, ऐश्वर्या मोरे, शैलजा गांधळे, राजश्री काळे, पूजा बनसोडे, मिनल बोरुडे, कल्याणी भालेकर, अपेक्षा पवार आणि रेणुका जाधव या 15 जणींना मनापासून शुभेच्छा आहेत. आणि या शुभेच्छांबरोबरच आता लक्षात ठेवा, ज्या क्षणी मी सांगेन तुमची वेळ सुरू होते त्या क्षणी तुम्ही 15 जणींनी उठायचं आणि या ठिकाणी 15 कागद ठेवलेले आहेत. त्या कागदाच्या अलीकडे कॅमेऱ्याकडे बघून उभं राहायचं. त्यानंतर मी जेव्हा सांगेन तेव्हा ते कागद उचलायचे, कॅमेऱ्याला दाखवायचे, स्वतः बघायचे आणि त्या कागदावर लिहिलेल्या गटामध्ये येऊन प्रत्येकीने उभं राहायचं. आतापर्यंत आपण वैयक्तिक खेळत होता, आता सांघिक तुम्ही कसे खेळणार ते आम्ही बघणार आहोत. आतापर्यंत ठीक होतं, स्वतः खेळत होत्या. आता या टप्प्यावर या 3 गटामध्ये जी विभागणी होणार आहे, कोण कुठल्या गटात जाणार काहीच माहित नाही. ते सगळं त्या कागदांमध्ये दडलेलं आहे. तेव्हा या 15 जणी तयार आहात? तुमची वेळ सुरू होते आता. उचला तो कागद. आधी कॅमेऱ्याला दाखवा, बघा, स्वतः बघा, आधी स्वतः बघा उलट सुलट काय आहे का. आणि आता तुमच्या पाठीमागे 3 टेबल आहेत. त्या टेबलवर त्या त्या गटाचं नाव लिहिलेलं आहे. तुम्हा 15 जणींना विनंती आहे, चला आपापल्या गटात जाऊन उभ्या राहा. साडे माडे 3 असे हे 3 गट झालेले आहेत. आणि आता तुम्हाला 2 मिनिटं देण्यात येत आहेत. एकमेकींशी बोलून घ्या. कोण कोण आहेत गटातली माणसं बघून घ्या, नावं माहिती करा. या 15 जणी सज्ज झालेल्या आहेत 3 गटांमध्ये. साडे माडे 3 असे 3 गट. तुम्हाला शुभेच्छा आहेत, अभिनंदन आहे तुमचं. तुमच्यापैकी कोण जिंकणार हे नंतर ठरणार. पण आता लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत तुम्ही छान मैत्रिणी आहात, पण यानंतरच्या टप्प्यावर कदाचित एकमेकींना दोषही देऊ शकाल. आता तुम्हाला वेळ दिला होता, तुम्ही एकमेकींशी बोलून घेतलेलंच आहे. मी तुम्हाला आता प्रत्येकीकडे माईक देणार आहे. त्या माईकवर स्वतःचं नाव, माहेरचं नाव आणि सासर जिथे आहे तिथलं नाव हे सांगायचं आहे. त्याचबरोबर स्वतःचा स्वभाव सांगा. नमस्कार, माझं नाव सौमिनल सुमित बोरुडे. माझं माहेरचं नाव मिनल नवीन कासवा. माझं माहेर आष्टीचं आणि सासर अहमदनगर. आणि मला काय राग वगैरे नाही येत असं, आणि मी तापट पण नाही. मी खूप शांत आणि समजूतदार आहे. पण मला एवढंच एक्सपेक्ट असतं की समोरच्यानी पण तेवढं आपल्याला समजून घ्यावं, बस. बरोबर, तेच तर महत्वाचं आहे. त्या नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा लक्की दिवटे. सासरचं नाव आहे आणि माहेरचं नाव प्रतीक्षा परेश तुपे. सासर अहमदनगर सुपा आणि माहेर पुण्याचं आहे, सिंहगड रोडचं. आणि स्वभाव आहे थोडं तापट पण आहे, थोडं शांत पण आहे. असं हे दोन्ही नसतं, काहीतरी एक असतं. ते काय आहे सांगा. नाही, आहे शांत पण आहे, पण तापट पण द्या. नमस्कार, माझे नाव विद्या सच्चिदानंद कुरकुटे. हे सासरचं नाव आहे. माहेरचं विद्या लक्ष्मण धरंदले. माझं माहेर आणि सासर दोन्ही सोनईच आहे. आणि माझा स्वभाव एकदम मनमिळाऊ आणि सगळ्यांशी मैत्री करणारा आहे. बघूया.
नमस्कार, माझं नाव रेणुका सोमनाथ जाधव. माहेरचं नाव रेणुका प्रकाश राजेकर. माझं माहेर पुणे आहे आणि सासर औरंगाबाद. आणि माझा स्वभाव थोडा रागीट आहे, मला पटकन राग येतो. हो हो. वा, बरं आहे. नमस्कार, माझं नाव श्वेता सुमित भागवत. माहेरचं नाव श्वेता किशोर भांगे. सासर माझं अहमदनगर आणि माहेर माझं कोपरगाव. आणि माझा स्वभाव पटकन कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेते आणि थोडी भाऊक आहे. साडे झालं, आता माडे. माझं नाव सौ सोनाली विनायक खिस्ती आणि माहेरचं सोनाली सतीश भगुरकर. माझं सासर आणि माहेर दोन्ही पण अहमदनगरच आहे. आणि स्वभाव थोडासा म्हणजे राग येतो पटकन, थोडी चिडचिड होते, पण शांत पण होते पटकन. नमस्कार, मी सौ अंजली अभिजित बारोकर. सासर पिंपळगाव आळवा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. माहेरचं नाव आहे उज्ज्वला भगवान कदम. मुक्काम पोस्ट चापडगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. माझा स्वभाव मिश्र असा आहे, प्रसंगानुरूप तापट आणि शांत पण आहे. बर. नमस्कार, माझं नाव सौ अपेक्षा संकेत पवार आणि माझं माहेरचं नाव अपेक्षा संदीप सिंग परदेशी. माझं माहेर आणि सासर दोन्ही पण नगरमध्ये जे केडगाव आहे तिथे आहे. आणि माझा स्वभाव अतिशय तापट आहे. काय सांगता? तापट पण आहे आणि तेवढंच समोरच्याचं चांगलं व्हावं ह्या हेतूने ते राग येतो. बर. नमस्कार, माझं माहेरचं नाव राजश्री संभाजी शिंदे आणि सासरचं नाव राजश्री किरण काळे. माझा स्वभाव हसरा आहे सर. समोरचं हसलं का मी पण म्हणजे आनंदी राहते. आणि समोरचं रडला की नाही तर म्हणजे त्याला समजून सांगते, टिप्स देते त्याला. रडू नको, रडू हा, नको. बस. द्या. माझं नाव सौ ऐश्वर्या प्रसाद मोरे. हे सासरचं नाव आहे. माहेरचं नाव ऐश्वर्या ओमप्रकाश शिंगळे. माझं सासर अहमदनगर इथे आहे, माहेर पुणे आहे. आणि माझा स्वभाव शांत आहे. 3. माझं नाव सौ पूजा गोरक्षनाथ डोळसे हे सासरचं नाव आहे आणि माहेरचं नाव पूजा वसंत महापुरे. सासर माझं वांबोरी आहे आणि माहेर नगरमध्ये. आणि माझा स्वभाव हसरा आहे, कंटिन्यू हसत असते आणि मला बोलायला खूप आवडतं. अरे वा. माझे नाव पूजा हर्षल बनसोडे. माझे माहेरचे नाव पूजा सुनील पाखरे आहे. आणि माझे सासर हे अहमदनगर मधील निंबळक या ठिकाणी आहे. आणि माझे माहेरही अहमदनगर मधील केडगाव शाहूनगर या ठिकाणी आहे. माझा स्वभाव हा शांत आहे, परंतु समोरचा व्यक्ती जर विनाकारण माझ्यावर मला दोष लावत असेल किंवा काही बोलत असेल विनाकारण, तर मग मी चिडते आणि मग मी जे मनात असेल ते बाहेर काढते. होईल आता थोड्या वेळात. द्या. हं. नमस्कार, माझं नाव शैलजा रवींद्र गांधले आहे आणि माहेरचं नाव शैलजा चंद्रकांत शिंदे. मी मुंबईची आहे, माहेर मुंबईचं आहे आणि सासर भिंगार अहमदनगरमध्ये आहे, भिंगार गावात. हो हो. माझा स्वभाव असा मनमिळावू आहे, असं एवढं काही. काय नाही ना. द्या, पुढे द्या. नमस्कार, माझे नाव सौ प्रियंका प्रीतम घोगे. सासरचं नाव आहे आणि माझं सासर बदलापूर. माहेरचं नाव प्रियंका सतीश अनभुले आणि माहेर येवला. माझा स्वभाव जशाच तसा. माझ्याशी चांगले वागले तर मी चांगली. नाही, चांगलेच वागू आम्ही. बरं, बोला. नमस्कार, मी सौ कल्याणी किरण भालेकर आणि माहेरचं कल्याणी भाऊसाहेब राऊत. माझं माहेर नाशिकचं आणि सासर माझं राहुरी अहमदनगर जिल्हा. आणि माझा स्वभाव मनमिळावू आणि खूप बोलका आहे. मला खूप बोलायला लागतं. मी सगळ्यांशी एकदा बोलायला लागली की थांबतच नाही. मला सगळे म्हणतात तू झेलम एक्सप्रेस आहे, एकदा सुटली का सुटलीच ती. बंद व्हायचं नाव नाही घेत समोरचं, जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत. खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. Thank you, त्या sir. 3ही गटांना टाळ्या वाजवून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर आता लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही एकट्या खेळत होता. आता या पुढचं जो टास्क आहे फार महत्वाचा आहे. या खेळामध्ये जो गट जिंकणार नंबर 1 वरती त्याला 10 गुण मिळणार आहेत. दुसऱ्या गटाला 5 गुण मिळणार आहेत. आणि तिसरा गट येईल त्याला इथेच खेळ सोडावा लागणार आहे. संयम, समन्वय असं सगळं साधणारा हा पुढचा खेळ आहे, पहिला टास्क आहे. 3ही गटांना शुभेच्छा आहेत. तेव्हा तयार आहात? पहिल्या खेळाला आता सुरुवात होणार आहे, पण तत्पूर्वी मला तुम्हाला विचारायचंय की मी 3ही गटांना आता ऑब्झर्व केलं. प्रत्येकीची स्ट्रॅटेजी असते, बरोबर आहे? तुम्ही आता 5 जणींनी मिळून साधारणतः काय ठरवलंय? सावकाश खेळायचं, घाई करायची नाही असं ठरवलंय. बरं, या खेळ आहे शेवटी, बरोबर आहे? कुणाच्या तरी चुकीमुळे, कुणाच्या तरी घाईमुळे काहीतरी होणार. जर असं झालं
तर तिला दोष देणार? नाही नाही तुमचं काय म्हणणं गेम येते. नाही नाही हेच आहे की फक्त शांत मनाने खेळायचंय. बरं. फर्स्ट आणि सेकंडला जो राहील तो व्यवस्थित जाईल. मिडलचे आम्ही तर स्लो देणारच आहोत आणि जरी चुकून पडलास तर तो खेळ आहे शेवटी. मग आता तुम्ही तुमचे नंबर ठरवून घेतलेत कोण हो, कुठे? हो, ठरवून बरं, घेतले. त्यांच्याकडे द्या, ते जरा सल्ले देत होत्या. म्हटलं एकदम शांततेत खेळ, काही टेन्शन घेऊ नको म्हटलं. तुमचं काय चाललंय? काय नाही सर, बस आपलं 100% द्यायचं. ह्यांना विचारूया तुमचं काय चाललंय. मी मगासपासून बघतोय काही जण सल्ले घेत होते, तर काय चाललंय तुमचं? आम्ही सर्वजणांनी क्रमांक ठरवले, कोणी कुठे उभा राहणार बरं. आणि व्यवस्थित शांततेने खेळायचं ठरवले. कोणी कोणाला ब्लेम नाही करायचं, काही चूक झाली नंतर, तरी result व्यवस्थित. नंतर. हो. बर, तुमचं काय म्हणणं आहे? फक्त आम्ही असं विचार करत होतो की कोण कुठे थांबणार आणि हे व्यवस्थित तिथपर्यंत नेण्यासाठी कोण जास्त चपळ आहे त्याने पुढे थांबायचं आणि बाकीच्यांनी मध्ये थांबायचं. जरा त्यांच्याकडे द्या. एक नंबर. तुम्ही ना, मी बघितलं तुमच्या गटाकडे एक वेगळेपण आता जाणवलं. काय? ह्या सगळ्या जणी छान एकमेकीशी बोलत होत्या. तुम्ही म्हणजे परात उलटून पालटून थोपटून सगळं बघत होता. तर काय स्ट्रॅटेजी आहे म्हणजे परातीची? नाही, फक्त बघत होतो की कशी पकडायची असं, बाकी काही नाही. अच्छा अच्छा अच्छा. कारण त्या ह्या ज्या तज्ज्ञ आहेत तिकडे एक नंबर, त्या तर काहीतरी सल्ले देत होत्या. द्या त्यांच्याकडे. काय चाललंय मनात? नाही, फक्त परातीचं वेट किती ते बघितलं घेऊन आता. अच्छा, मग वजनाचा काटा पाठवून देऊ का? काल होता तो. बरं, पुढे काय चाललंय? रूल्स फॉलो करून जायचं, कोणी जास्त घाई करायची नाही, अगदी शांततेत खेळायचं. द्या त्यांच्याकडे, बाजूला बोला. काय नाही सर, आम्ही कुठे कोण उभं राहणार हे ठरवत होतो आणि एकमेकींना म्हणजे कोऑपरेट करून खेळायचं. आपल्या सगळ्यांचाच गेम आहे हा, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित खेळला पाहिजे. एकटीनेच पुढाकार घेऊन घाई करून पळून नाही खेळायचं, एवढंच. आणि आता या 3 गटांसाठी पहिला खेळ आहे. 5 जणी 5 ठिकाणी उभ्या असणार. 3 घंटा झाल्यानंतर खेळाला सुरुवात होणार. खेळ सोपा आहे. या ठिकाणी ग्लास ठेवलेले आहेत कागदाचे. परातीवरती 2 आणि त्यावर 1 असा मनोरा तयार करायचा. ती परात उचलायची, पहिल्या मार्क पर्यंत यायचं. दुसऱ्या भिडूकडे ती परात द्यायची. दुसऱ्या भिडूने तिसऱ्या. असताना जर ग्लास पडलं त्या मनोऱ्यावरचं, तर ती परात तिथेच खाली ठेवायची. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण ती परात बाद होणार आहे. हा, काही कन्फ्युजन आहे? 3 पराती आणि त्यावरचे 3 मनोरे हे अंतिम रेषेच्या पुढे घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे. बघूया काय होणार. यापैकी कुठले 2 गट पुढच्या खेळात जाणार आत्ता ठरणार. आता मी तुम्हाला सांगताच क्षणी तुम्ही आपापल्या मार्कवर उभं राहायचंय. तयार आहात? तुमची वेळ सुरू होते आता. आता लक्षात ठेवा, या पहिल्या भिडू आहेत ज्या पहिली परात घेऊन या इथपर्यंतच येणार आहे. इथे जे खाली तुम्हाला ठेवलेले रिंग आहेत त्याला स्पर्श होता कामा नये, एवढी काळजी घ्या. 3 घंटा झाल्यानंतर खेळाला सुरुवात होणार आहे. रेडी? नियमाप्रमाणे जो गट पहिला आहे त्याला अर्थातच 10 गुण मिळणार आहेत. जो गट 2 नंबरवरती आहे त्यांना 5 गुण मिळणार आहेत. आणि अर्थात जो गट 3ऱ्या क्रमांकावरती आहे त्यांना मात्र खेळ इथेच सोडावा लागणार आहे. तेव्हा आता सर्वात आधी
पोहोचलेला आणि 10 गुण मिळवलेला गट आहे माडे. त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर या. आणि आता 5 गुण मिळवून पुढच्या खेळात दाखल झालेला गट आहे साडे. या आणि 3 या गटाला विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं. टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. खूप छान खेळले होते. खूप छान खेळत होता तुम्ही. काय झालं? थोडासा स्पीड कमी पडला तिकडे पुढे घेऊन जाताना. सुरुवात तुम्ही केली होती बरोबर आहे. या सगळ्यांचं म्हणणं आहे की तो जो काठ आहे तो काठ काहीतरी सुरुवातीपासूनच वेगळा होता, मग तो पुढे बदलला. नाही, मी ठेवला होता सर व्यवस्थित, पण तो झाला असेल थोडासा चालताना साईडला वगैरे, पण ठेवताना मी व्यवस्थित तुम्ही ठेवलेला. तिन्ही व्यवस्थित हो, ठेवले हो. होते. पण 2 नंबरला त्या होत्या, मग काय झालं? थोडासा तो हल्ला होता ना, मग मी ह्यांना सांगितलं की थोडं व्यवस्थित पकडा, कारण की पुढे जाऊस तर म्हणलं तो पडन मग खाली. नाही पण मला सांगा की ह्या म्हणतायत की त्यांनी पहिला ग्लास जो ठेवला तो व्यवस्थित ठेवला होता, शेवटी जाईपर्यंत त्या म्हणतायत की तो काठावर गेला होता. मग नेमकं काय झालं? किंचित राहिला होता एकदमच तो. मग तो कुठल्या टप्प्यावर हल्ला? ते नाही सांगते ना. काय झालं? या 3 नंबरला तुम्ही होता हो, मध्ये होता. हे बघा, ह्या म्हणतात मी व्यवस्थित ठेवला होता, दुसऱ्या म्हणतात किंचित हल्ला होता, तुमच्या पुढचे म्हणतात काठावर गेला होता. मग गडबड काय तुम्ही केली? तो आलाच तसा होता. म्हणजे तुमच्या आधीच्या माणसाने गडबड केली ना. येताना थोडासा हल्ला असेल. हल्ला ना. पण आता मनात काहीतरी चाललंय त्यांच्या 65 नंबर. हा, कारण सगळ्या बोलत असताना तुम्ही अशा बघून ना बघतेच हिला मी आता, असं काहीतरी भाव होते. तर काय नेमकं मनात चाललंय? मला असं वाटतं की मी इकडून जर असते तर असं थोडस काहीतरी केलं असतं. म्हणजे तुम्ही 1 नंबरला पाहिजे होते. आता म्हणजे असं 1 वाटतंय नंबर मला. शोधण्यात गडबड झाली आहे. एक नाही का किंवा तिकडून किंवा इकडून असं वाटतं की मी म्हणजे तेवढा स्पीड पर्यंत. द्या त्यांना काहीतरी बोलायचंय. बाकीचे 2 मी फास्ट नेले सर, पण पहिलाच तो हळू न्यावा लागला. आणि असेल मग कदाचित माझ्याकडून, पण मला तरी म्हणजे मी तरी व्यवस्थित ठेवले. पण आता सगळ्यांचं म्हणणं आहे की नाही तो पहिलेच, तर ठीक आहे, झालं असेल माझ्याकडून. ठीक आहे ना, खेळ. आणि खेळ आहे तो तिच्याकडनं तर शेवटी. झाला असेल चूक असं वाटत नाही मला सर, कारण तिने बॅलेन्सिंगचा जो गेम होता आधी खेळलेला तो खूपच छान खेळला होता. त्या बॉटलवर बॉल होता, स्माइली बॉल, आणि तो शेवटपर्यंत न्यायचा होता आणि सगळ्यात आधी तीच गेली होती. त्यामुळे बॅलेन्सिंगच्या बाबतीत तिच्याकडनं काही चूक झाली नसेल. आणि माझाही गेम तर फारच पळायचा होता, त्यात मी सगळ्यात आधी जाऊन पोचले होते. शेवटी नाही सर, आधीच्या गेम मध्ये म्हणजे तुमच्याकडे स्पीड आहे असं तुमचं स्पीड होता, पण मग ग्लास व्यवस्थित नसल्यामुळे मला घाई करून काही उपयोग नव्हता ना सर. द्या त्यांच्याकडे. शेवटी वाद घालून काहीच उपयोग नाहीये. शेवटी हा खेळ आहे, कोणाला तरी जायचंच होतं. हा. त्याच्यामुळे सगळं नशिबाचाच खेळ म्हणायचं, दुसरं काय. काय हा नशिबाचा नव्हता, हा तुमच्या 5 जणीच्या समन्वयाचा खेळ होता. आणि तुम्ही 5 जणींनी मिळून ठरवलं होतं कोण कुठे उभे राहणार. त्यामुळे हे जे काही झालं त्याला जबाबदार म्हणण्यापेक्षा हा खेळ म्हणून खेळासारखं बघा आणि इथेच तुमची मन मोकळी करा आणि आनंदाने पुढच्या प्रवासाला जा. पण गेम मधून बाद झालो ह्याचं दुःख नाहीये, कारण की 1200-1300 बायकांमधून आम्ही 15 मध्ये सिलेक्ट झालो, ह्याचा खूप आनंद आहे. व्हेरी गुड. नाही खूप छान खेळला तुम्ही. मी फक्त शोधण्याचा प्रयत्न करतोय की स्पीड का, कारण तुम्ही सगळे धावणारे होता, सगळे एकदम अग्रेसिव्ह होतात. मग असं असून सुद्धा नेमकी गाडी कुठे स्लो झाली एवढं शोधत होतो मी. बाकी काही म्हणणं नाही मला. छान झालं पण जे झालं ते, हो की नाही? चेहरे कसे प्रसन्न आहेत बघा सगळ्या जणींचे. या 5 जणींना मिळत आहे झी मराठीकडून ही भेटवस्तू. दारुगड बाय दारुगड. तुम्ही जिंकला आता. काय चाललंय मनात? कशामुळे जिंकला तुम्ही? जे नियोजन केलं होतं सर आम्ही 5 जणींनी, तर त्याच्यात आम्ही म्हणजे बरोबर केलं, म्हणजे अगदी मनापासून 100% दिले आम्ही. आता पुढचा खेळ अजून कठीण होणार आहे, कारण आता आतापर्यंत इकडे 3 टेबल होती, हो. आता 2 टेबल आहेत. आता सर्वाधिक गुण मिळवण्याची स्पर्धा आहे. आणि तुम्ही आता जरी 10 गुणांवर असला तरी हे जे आहेत ना 5 शांत दिसतायत, हे सुद्धा काही शांत राहणारे नाहीयेत. मैत्रिणीच आहे सर आम्ही सगळ्या. त्यांच्या मनात काहीतरी चाललंय. पहिल्या गेमच्या वेळेस जशी स्ट्रॅटेजी आम्ही ठरवली होती तसंच आम्ही ज्याच्याकडे जे स्किल आहे त्याच्यानुसार आम्ही कामाची विभागणी करणार आहे.
आणि खेळ तसंच पूर्ण करणार आहेत, एवढंच आहे मनात. आत्ताच्या प्रमाणे सगळ्या मिळून मिसळून खेळणार आहे. आणि नाही, कारण बरोबर तुम्ही जिंकलायत ना, म्हणून तुम्ही हे सगळं बोलू शकताय. नाही, असं नाहीये सर. जरी काही चूक जरी झाली असती तरी पण, आणि झाली तरी आम्ही असंच म्हणू की कोणाला ब्लेम नाही करणार, एवढं नक्की. आम्ही जसे आता सगळ्यांचे स्किल्स बघून त्यांना जे ते नंबरवर दिले होते, तर आम्ही तसंच काहीतरी प्रयत्न करून ट्राय करू पुढचा गेम पण जिंकण्यासाठी. बघा, आतापर्यंत तुम्ही आघाडी घेतलेली आहे, पण हा आता पहिला खेळ होता. आता पुढच्या खेळात कदाचित ही आघाडी बदलूही शकते, काही घडू शकतं. हो की? बरोबर. काय या नवीन खेळात पण आम्ही 100% देऊ. ऐका, याने आता आघाडी घेतली आहे, हो, पुढच्या टप्प्यावर सुद्धा यांनी आघाडी घेतली तर तुमच्यासाठी कठीण होऊन बसणार आहे. खरंय. कारण आता यानंतरच्या टप्प्यावर 5 जणींचा एक गटच बाहेर जाणार आहे. त्यामुळे आता तुमच्या गटांमधला समन्वय फार महत्वाचा ठरणार आहे. पण आता मात्र तुम्हाला दोघांना खूप आव्हानात्मक खेळायचंय. आता काय मनात आहे? आम्ही आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू. देणार आहे? हो. चला बघूया काय होणार. दोन्ही गटांशी आपण संवाद साधलेला आहे आणि या साडे आणि माडे या 2 गटातला कुठला गट आता जिंकेल हे आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला विनंती आहे, आपापल्या मार्कवर उभ्या राहा. आतापर्यंत माडे गट 10 गुणांवर आहे, तर साडे हा गट 5 गुणांवर आहे. या खेळानंतर कोण आघाडी घेणार हे आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. खेळ समजलाय? 5ही रिंग संपल्यानंतर शेवटच्या भिडूने अंतिम रेषा पार करायची आहे. रिंग पडली तर उचलायची नाही. रेडी? ऐका, तपासण्यात येणार आहे. एका गटाने काहीतरी गोंधळ केलेला आहे. तो गोंधळ नेमका काय केलाय तो आता तपासण्यात येतोय. खरं तर खेळ सुरू होण्यापूर्वी आघाडी घेतली होती, म्हणजे पहिल्या खेळाच्या अखेर गुणसंख्या होती. माडे होते 10 गुणांवर, तर साडे होते 5 गुणांवर. थोडीशी गडबड माडे गटाकडून झाली. शेवटच्या टप्प्यावरती ती काठी वेगळ्या पद्धतीने, आधीच त्यांनी त्या ट्यूब चुकीच्या पद्धतीने पहिल्या 2 घेतल्या आणि त्यामुळे खरं तर 2 चुका त्यांच्याकडून झाल्या. साडे गटाने एकच चूक केली. थोडीशी ती जी रिंग होती ती पायाने सरकली आणि त्यामुळे आत्ता
या खेळात 10 गुण मिळालेले आहेत साडे गटाला. माडे गटाला 5 गुण मिळालेले आहेत. त्यामुळे आता या दुसऱ्या खेळाच्या अखेरीस साडे गट आहे 15 गुणांवर, तर माडे गट सुद्धा आहे 15 गुणांवर. अटीतटीचा सामना आहे. सुरुवातीला माडे गट हा 10 गुणांवर होता, तर 5 गुणांवर साडे हा गट होता. पुढच्या टप्प्यावर साडे गटाने आघाडी घेतली आणि माडे गट 5 गुणांवर राहिला. त्यामुळे दोन्हीही गट प्रत्येकी 15 गुणांवर आहेत. लक्षात ठेवा, हा राऊंड अत्यंत महत्वाचा आहे, कारण या खेळाच्या निकालानंतर एका गटाला साथ सोडावी लागणार. आतापर्यंत आपण वैयक्तिक खेळत होता, मग टप्प्याटप्प्याने सांघिक खेळ सुरू झाले आणि हा सांघिक शेवटचा खेळ आहे, पण महत्वाचा खेळ आहे. खेळाचे नियम, मी एक प्रश्न विचारणार, तो प्रश्न विचारल्यानंतर बझर करायचा, पण बझर केल्याबरोबर उत्तर द्यायचं नाही, कारण बऱ्याचदा असं वाटतं की आपणच आधी केलाय बझर, पण या कॅमेऱ्यात ते तपासलं जातं. ज्यांनी कोणी आधी बझर केलाय त्यांना संधी मिळते, त्यांनी ते उत्तर द्यायचं. प्रश्नाचं उत्तर बझर केल्यानंतर जर बरोबर आलं तर लक्षात ठेवा 10 गुण मिळणार. पण उत्तर चुकलं, पण तुमच्या नंतर जर कोणी बझर केला असेल तर संधी त्यांच्याकडे जाणार आणि त्यांनी त्याचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना ते 10 गुण मिळणार. पण जर तुम्ही बझर केला आणि उत्तर चुकलं किंवा उत्तर दिलंच नाही तर त्यानंतरचा प्रश्न हा तुमच्या गटाला उत्तर तुम्हाला देता येणार नाही. त्यामुळे शांतपणे खेळा. मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही बझर करा. प्रश्न विचारत असताना मध्येच अंदाज घेऊन तुम्ही जर बझर दाबला तर कदाचित तुम्हाला आम्ही थेट उत्तर विचारू आणि नंतर प्रश्न वाचून दाखवू. नंतर प्रश्न पूर्ण केल्यावर दुसऱ्यांनी बझर केला तर ती संधी त्यांच्याकडे जाईल. प्रश्न विचारून पूर्ण होताच क्षणी तुम्ही बझर करू शकता. आतापर्यंत तुम्ही दोघेही 15-15 गुणांवर आहात. फक्त 5 प्रश्न विचारणार आहे. या 5 प्रश्नांची बरोबर उत्तर तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये घेऊन जाऊ शकतात. तयार आहात? माझा पहिला प्रश्न, नीट प्रश्न ऐका आणि उत्तर द्या. सोमनाथ सोनालीचा आत्ते भाऊ असेल तर सोनाली सोमनाथची कोण? साडे गटाने आधी बझर केलेला आहे. मामाची मुलगी, मामी बहीण. अभिनंदन, 10 गुण मिळाले. साडेगट 25 गुण, माडे अजून 15 गुणांवर आहात. दुसरा प्रश्न, तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये स्वप्नील जोशी यांचं टोपण नाव काय? सर्वात आधी बझर केलेला आहे काही क्षणांच्या फरकाने माडे. उत्तर पट्या. अभिनंदन. त्यामुळे आता 10 गुण तुम्हाला मिळाले. तुमचे गुण झाले 25, साडे आपले गुण आहेत 25. आता तिसरा प्रश्न, असं कोणतं फळ आहे जे भूक लागली की खातात, तहान लागली की पितात आणि आजारी माणसाला देतात? थांबा. काही क्षणांच्या फरकाने आधी बझर केलेला आहे माडे गटाने. उत्तर नारळ. अभिनंदन. तुमची गुणसंख्या झाली 35 आणि साडेगट आपण आहात 25 गुणांवर. चौथा प्रश्न, गावभर हिंडते पण देवळात जायला घाबरते. साडे. चप्पल. अभिनंदन. आता 35 गुणांवर आहेत दोघे. खूप छान खेळलात तुम्ही सगळेजण. आतापर्यंत अटीतटीचा सामना म्हणता येईल. दोन्हीही गट 35 गुणांवर आहेत. पण यानंतरचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे, जो निर्णायक आहे. माझा पुढचा प्रश्न निर्णायक प्रश्न, कुठल्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार हे सांगणारा प्रश्न. प्रश्न आहे 1 ते 10 या अंकांची बेरीज किती होते? माडे. 55. अभिनंदन. 45 गुण मिळवून माडे गट अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या या 5 जणींसाठी.
अय्या मोर किती छान दिसतोय. साडे गटातील 5 जणींना विनंती आहे की आपण मंचावर या. बोला. सर आम्ही 100% दिले, पण शेवटी आता गेम आहे तर जिंकायची फार इच्छा होती सर. खेळलात पण तुम्ही खूप छान. काय माऊली, खूप छान खेळला तुम्ही. आतापर्यंत जे काही खेळलो ते चांगलंच खेळलोय आणि सगळ्या मैत्रिणी आहेत त्या पुढे गेल्या काय आणि आम्ही पुढे गेलो काय. ऍज अ फन म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो, कारण की आतापर्यंत जे टीव्ही वरती बघितलं ते प्रत्यक्षात या ठिकाणी आम्ही अनुभवलंय. त्यामुळे इथपर्यंत आलो हे सुद्धा आमच्यासाठी पुष्कळ आहे. जसे काही पैठणीच मिळवली आज. अरे वा 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 वा, अभिनंदन माऊली, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. श्वास रोखणारा हा क्षण असतो आणि नेमकं तसंच झालं. शेवटच्या क्षणी दोघीही बरोबरीत होत्या, दोन्हीही गट बरोबरीत होते. एका क्षणाच्या फरकाने एक बझर आधी झाला, संधी त्यांच्याकडे गेली, त्यांनी उत्तर दिलं. उत्तर चुकलं असतं तर ती संधी त्यानंतर ज्यांनी बझर केला त्यांच्याकडे नक्कीच गेली असती आणि निर्णय कदाचित वेगळा असता. पण या निर्णयाचे साक्षीदार आपण सर्वजण आहात, तेव्हा या 5 जणींना मनापासून शुभेच्छा आहेत. कारण आतापर्यंत या एक कुटुंब म्हणून खेळत होत्या. सुरुवातीला वैयक्तिक, मग कुटुंब म्हणून, आणि आता या 5 जणी एकमेकींच्या समोर उभ्या ठाकणार आहेत. जसा आपला कार्यक्रम महामिनिस्टर महिलांना त्यांच्या घरातील कामातून एक दिवस बाहेर जाऊ देतो आणि त्यांना त्यांच्या वेळेचा आनंद मिळवून देतो, त्याच प्रकारे विम घरातील कामाचा ताण कमी करतो. विम लिक्विड मध्ये आहे 100 लिंबांचं सामर्थ्य, ज्यामुळे महिला भांडी कमी वेळेत धुवू शकतात आणि त्यामुळे महिलांना त्यांच्या स्वप्नांसाठी आणि इच्छापूर्तीसाठी वेळ मिळू शकतो. या खेळात सगळीकडे विमच्या बाटल्याही दिसत आहेत. या 5 जणी आता सज्ज आहेत. या 5 जणींमधून ज्या विजेत्या ठरणार त्या अहमदनगर केंद्राच्या विजेत्या ठरणार आहेत आणि त्या माऊली या महाअंतिम सोहळ्यामध्ये अहमदनगर केंद्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आम्ही सर्वजण 5ही जणींना टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. अत्यंत महत्वाचा असा हा क्षण आहे, निर्णायक क्षण आहे. आतापर्यंत खेळ खेळत खेळत इथपर्यंत येऊन आपण पोहोचलेले आहात, तेव्हा आता या खेळात काय होणार? खेळ सोपा आहे. 5 जणींसाठी हा खेळ. लक्षात ठेवा, मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्हाला पहिल्या टेबलवर एक नाव लिहायचंय. हे नाव मुलाचं किंवा मुलीचं असलं पाहिजे, पण त्या अक्षरावरून नाव लिहायचं. ते नाव लिहून झालं की तिथली रिंग उचलायची, दुसऱ्या टेबलकडे जायचं, मी जे अक्षर दिलेलं आहे त्याच अक्षरावरून गावाचं नाव लिहायचं. दुसरी रिंग उचलायची, तिसऱ्या टेबलवर जायचं, एका फळाचं नाव लिहायचं त्याच अक्षरावरून, आणि मग चौथ्या टेबलकडे जायचं, ज्या ठिकाणी पांढरी एक रेष आखलेली आहे त्याच्या अलीकडे राहून तिथे एका फुलाचं नाव लिहायचं. या 4ही गोष्टी मी जे अक्षर देणार त्याच अक्षरावरून असल्या पाहिजे. विजेत्या ठरणार. आणि त्याचबरोबर 4ही रिंग टाकून झाल्यानंतर तुम्हाला अंतिम रेषा पार करून उभं राहायचं आहे. लक्षात ठेवा, 5ही जणी 4ही रिंग टाकून झाल्या हातातनं की धावत जाऊन अंतिम रेषा पार करून उभं राहायचं. जर दोघींच्या समान असतील रिंग तर सर्वात आधी ज्यांनी अंतिम रेषा पार केली आहे त्या विजेत्या ठरतील. तेव्हा नाव, गाव, फळ, फूल अशा पद्धतीने
खेळ आहे. पेन एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे एक रिंग उचलून झाल्यानंतर पेन घेऊन तुम्हाला पुढच्या टेबलवर जायचंय, हेही लक्षात ठेवा. एक महत्वाचा नियम, प्रत्येक टेबलवर एक विमची बाटली ठेवलेली आहे, ती पडली नाही पाहिजे. ती जर पडली तर लक्षात ठेवा तो गुण वजा होईल, एवढं लक्षात ठेवा. आणि मी अक्षर सांगितल्यानंतर 3 घंटानाद होतील, लक्षात ठेवा. आणि खेळ सुरू होईल. अक्षर आहे ज. खेळ सुरू झाला. खेळ सुरू झाल्यानंतर नाव, गाव, फळ, फूल हे लिहायचं होतं. ते लिहून झाल्यानंतर 4 रिंग या विमच्या बाटलीमध्ये टाकायच्या होत्या. आणि त्या 4 रिंग पैकी सर्वात जास्त रिंग टाकणं हे सुद्धा महत्वाचं होतं. खर तर 1 नंबरनी 1 रिंग टाकली, पण नाव, गाव, फळ, फूल हा सिक्वेन्स होता, तिथेच गडबड झाली. 1 नंबरनी खूप छान खेळ खेळल्या होत्या, पण जिथे फळ लिहायचं होतं तिथे फुलाचं नाव लिहिलं आणि शेवटचं नाव लिहिलंच नाही. आणि 3 नंबरनी 1 रिंग टाकली आणि त्यांनी सुद्धा गडबड केली. आणि त्यांनी गडबड अशी केली की त्यांनी नाव, गाव, फळ, फूल हे 4ही व्यवस्थित लिहिलं आणि त्यामुळे विजयी ठरलेला आहे ट्रॅक नंबर 3. अहमदनगर केंद्रावर विजेत्या ठरलेल्या आहेत अपेक्षा संकेत पवार. त्यांना कापसे पैठणी येवला यांच्याकडून मिळत आहे 1,25,000 रुपयाची पैठणी. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? आणि वहिनींना मिळत आहे झी मराठीकडून सोन्याची नथ. तसंच वहिनींना मिळत आहे विम यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. झी मराठीकडून या 4ही उपविजेत्यांना मिळत आहे मणी मंगळसूत्र. आपल्या सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्रातल्या 10 केंद्रांवर ही स्पर्धा सुरू झाली. नाशिक केंद्राच्या विजेत्या आहेत डॉक्टर रुपाली पाखले. ठाणे केंद्राच्या विजेत्या आहेत सुवर्णा पेंढारे.
औरंगाबाद केंद्राच्या विजेत्या आहेत शरयू पाटील. पुणे केंद्रावर विजेत्या ठरल्या कावेरी मत्रे. तर सोलापूर केंद्राच्या विजेत्या आहेत सपना रंगदाळ. पनवेल केंद्रावर विजेत्या ठरल्या सोनाली पाटील. आणि अहमदनगर केंद्राच्या विजेत्या आहेत अपेक्षा संकेत पवार. अभिनंदन. उद्यापासून आपण बघणार आहोत कोण होणार रत्नागिरी केंद्रावरील विजेत्या. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार.